भगवानाच्या चरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे मित्र मिलिंद तांबे बुवा यांच्याकडून दोन्ही बुवांसाठी 100 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतोय. आभार मानते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुंदर भजन आणि सुंदर अध्यात्म गुणाने सांगितलेले संत तुकाराम महाराज, बरोबर की नाही? याचा चांगला ते चांगला म्हणाल नाशिवंत देह चला भजनाचा रंग सोडू नको असं बोल तुम्ही सांगितलं. आणि नंतर माका विचारतोय तू चुकलं किती आहे, म्हणजे बारीक किती आहे झालं वा स्वतःच्या तोंडाने सांगला नाशिवंत देहाया जरी बारीक झाले तरी भजनाचा रंग सोडूच आहे. लक्षात ठेवा. कधी कधी म्हणता उड्डाण जायचं नाही देणेकरी ह्याचा आणि ह्याचा प्रॉब्लेम झाला तर काय करायचं? कळ काढते किती बोलतेस तू बघतो. 3-4 वर्षानंतर पुन्हा बुवा तुम्हाला बोलवलंय काय संधी आहे बघाय. शेवटी काय जे लिहिलंय भाई ते घडेल कदा आणि काळी. तुमच्या नशिबात आजची बारी होती लावली की नाही? हा टेन्शन नाही घ्यायचं. कसं वाईट असं बाकी काय नाही. 2 वर्षानंतर मामा त्या दिवशी फोन केला या माणसाने. 2 वर्षानंतर म्हटलं काय झालं बुवा? तर म्हणता काय सांगू समीर बुवा हल्ली मला जवळचं दिसत नाही. मग म्हटलं जवळचं दिसत नाही तर चष्मा लावा. तर म्हणता अरे चष्मा मी बुवा लावला. चष्मा लावला पण शेजारी म्हणतो तुम्ही चष्म्यात चांगले दिसत नाही. मग म्हटलं चष्मा काढून टाका. म्हणता चष्मा मी काढला बुवा शेजारी दिसत नाही. स्वार्थ जाण्याशिवाय परमार्थ कळत नाही बुवा, बरोबर की नाही? संयम राखणं हा आयुष्यातील फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला गुण अनेक वाईट विचारांना नष्ट करू शकतो. व आज गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ 46 वर्ष हे भजन मंडळ चालू आहे. कोंडा, कुर्ली, ताजीपूर सगळे एकत्र येऊन भजन करतात. 2-2 सामान त्यांच्याकडे म्हणजे भजनाची. आता याच्यात कवाय साहित्य म्हणाले काय आता मालवणी भाषा हा वाईट चालू ठेवा नको. थंडा पडते कसं तर बघा. गावदेवी नवनिर्माण भजन मंडळ अध्यक्ष शिवसेना उपशाखा प्रमुख ढोकाळी ठाणे माननीय तुळशीदास राजाराम दळवी मुक्काम पोस्ट डांबरे तालुका कणकवली यांच्याकडनं हे बहुमूल्य 100 रुपयाचे पारितोषिक आलेले स्वीकार करते. आभार मानते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे. काय भक्ती कशी असेल बघा. आज एवढी वर्ष भजनामध्ये अविरत सेवा त्यांची चालू आहे आणि त्यानंतर सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. आणि तरी सुद्धा पण डबल बरीचा कार्यक्रम एक बुवा इथं झाला की 5 वर्ष ते का परत हे परमिशन नाही. लक्षात दिला म्हणजे 5 वर्ष आपलं फक्त भाई उलट असता. आमच्या दादा निवडून दिले का 5 वर्ष त्यांच्या सुलू गावचा भाई आपल्या काय. पण ही बुवा नारदीय गादी आहे. आज माझी आमदार होतील, माझी खासदार होतील, माझी नगरसेवक होतील, पण माझी बुवा कधी होणार होती का? कधीच नाही. बुवा हा बुवाच आहे. बुवा या शब्दाचा अर्थ काय? बुवा बु म्हणजे बुद्धिमान आणि वा म्हणजे वात्रट. तुम्ही असं भक्ती कशी असावी? वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं उडवलं ते प्रभू परशुराम. वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं उडवलं ते प्रभू परशुराम. आणि आईच्या आज्ञेवरून बापाला घरात सुद्धा येऊ दिलं नाही तो गणपती गजानन. अशी भक्ती असायला पाहिजे. नाही तर हल्लीची पोरं ऐकत किती गप करा गप राहणार नाही. फक्त मोबाईल हातात दिला तेवढ्या भक्ती करू. मोबाईल सुद्धा त्यांचा लॉक बिक सगळा माहित असतं. असू दे. भजनाला सुरुवात करूया. भजनाच्या माध्यमातून मनोरंजन प्रबोधन हे तुमचं या ठिकाणी करत राहूया. धन्यवाद.
आपल्याला तबल्याचा आवाज Thank you.